येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। 40 लाख रुपयाला एमपीएससीचा पेपर विकला, आमदारांचा आरोप। एमपीएससी परीक्षा रद्द। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। एमपीएससीच्या औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया पेपर फुटीच्या प्रकरणामुळे अखेर रद्द करण्यात आली आहे। 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचं तपासात निष्कर्षात समोर आलंय। पेपर फुटीचा आरोप सर्वप्रथम आमदार रोहित पवार यांनी पुराव्यांसह केला होता। परीक्षा रद्द झाल्यानंतर पवार यांनी पुन्हा आयोगाच्या कारभारावर गंभीर सवाल उपस्थित केलेत। आम्ही पुरावे दिले, अखेर पेपर फुटी सिद्ध झाली, असा दावा त्यांनी केलाय। काल रात्री 11 वाजता एमपीएससीने मान्य केलं की एफडीएचा जो इन्स्पेक्टरचा पेपर आहे त्यातले प्रश्न हे फुटलेले आहेत। आम्हाला असं कळतंय की 3 अधिकाऱ्यांची नावं एफआयआर मध्ये आहेत, अजून एफआयआर आमच्यापर्यंत आलेला नाही आणि इतर 6 लोक त्याच्यामध्ये आहेत, त्यांची नावं सुद्धा आमच्यापर्यंत आलेली नाही। पेपर राज्यभरातील एजंट्सच्या रॅकेटमार्फत तब्बल 40 लाख रुपयांना विकला गेला, असा खळबळजनक दावा पवार यांनी केलाय। एक पेपर हा 40 लाख रुपयाला तिथे गेलेला आहे। फक्त एका विद्यार्थ्यापर्यंतच पेपर पोहोचला हे आयोगाचं स्पष्टीकरण मान्य नसल्याचं त्यांनी ठणकावलं आहे। कालच्या पत्रामध्ये एकाच विद्यार्थ्याला हा पेपरने हे प्रश्न देण्यात आले असं सांगितलंय, ते साफ खोटे आहे। या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। एमपीएससीचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेपर्यंत राजीनामा द्यावा। एफआयआर आणि तपासाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही पवार यांनी केली। जे काही तपास आहेत, एफआयआर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पब्लिक करा, लपून ठेवू नका। विद्यार्थ्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीला पेपर फुटीनं सुरुंग, आता दोषींवर कारवाई कधी, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। सोलापुरातील समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर। खो खोपटू रामजी कश्यप आणि जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी हे खेळाडू पुरस्काराचे मानकरी, तर प्रशिक्षक श्रीकांत शेटे आणि राजीव देसाई संघटक पुरस्काराचे मानकरी। शनिवारी 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृहात होणार वितरण। सोलापुरात ईद ए मिलाद निमित्त निघाली मिरवणूक। माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतला सहभाग। मंत्रालयातील तोंडी नियुक्त्यांना दणका। 1 ते 10 सप्टेंबरपर्यंत मूळ विभागांमध्ये हजर होण्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे आदेश। निगडीतून चाकणा औद्योगिक पट्टा आता मेट्रोनं जोडणार, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांची माहिती। सर्वसाधारण सभेत विविध प्रकल्पांचं सादरीकरण। शाळेमध्ये अतिरिक्त धान्य साठ्यास मनाई, पोषण आहाराबाबत जिल्हा परिषदेचे निर्देश। पुणे जिल्हा परिषद विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। वाढत्या शहरीकरणामुळे आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता घेणार 1100 कोटींचं कर्ज। यासाठी सर्वसाधारण सभेत मान्यता मिळते का, याकडे लक्ष। विरोधकांकडून प्रश्न उपप्रश्न उपस्थित। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आयोगानं घेतला निर्णय। 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत झाला होता गैरप्रकार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षानं राजीनामा द्यावा, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत केली मागणी। राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असून सर्व प्रशासकीय विभागांनी मराठा समाजासंबंधी प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करावी। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले निर्देश। हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही, अलाहाबाद हायकोर्टानं विद्यार्थिनींची याचिका फेटाळली। शाळेच्या गणवेशासह हिजाब घालण्याची मागितलेली परवानगी।
100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399988822. अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांचे फायर व सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेत. अयोध्येतील कथित देणगी अपहार प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी आलेल्या हिंदू साधूंना मंगळवारी योगी आदित्यनाथ सरकारनं राम मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं. साधू संतांनी या प्रकाराची उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी करण्याची केली मागणी. भारतात सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी असून गुंतवणुकीसाठी भारतात या, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे जपानला आवाहन. देशात सर्वच व्यावसायिक विमानांची अंमली पदार्थ सेवन चाचणी घेण्याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून विचारविनिमय सुरू. 10% वैमानिकांची वर्षभरात ही चाचणी घेण्याच्या तरतुदी. वाहन चालकांना सीएनजी सहज उपलब्ध व्हावा यासाठी पुण्यात आता 11 नवीन सीएनजी स्थानकं. पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात विस्तार. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाट्याजवळ चालकाला डुलकी लागल्यानं ट्रेलरला ट्रॅव्हल्सची जोरदार धडक. 13 प्रवासी जखमी. कोल्हापूर जिल्ह्यातील दमदार पावसामुळे धरणं तुडुंब. 17 प्रमुख धरणांमध्ये 94.6% पाणीसाठा. गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय. मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ. मनसे नेते संदीप देशपांडेंचा हल्लाबोल. नेपाळमधील भीषण पुरामुळे 105 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून उत्तर प्रदेशातील सीमावर्ती भागांनाही सतर्कतेचा इशारा.